नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावरती आहेत. मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पणही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी अयोध्येतील सुरक्षेत मोठी वाढही करण्यात आली आहे. मोदींच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी ही सजलेली आहे. वेगवेगळे मंच हे 40 ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. तर तब्बल 1300 ते 1500 कलाकार इथे आपली कलाही सादर करणार आहेत. आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं खास करून आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यातच आज अमृत भारत एक्सप्रेस आणि त्याबरोबरीने वंदे भारत एक्सप्रेस जे आहेत त्यांचंही फ्लॅग ऑफ होणार आहे. हिरवा झेंडा आज मोदी दाखवणार आहेत. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा. सकाळी 11 वाजता अयोध्येत आगमन. सकाळी 11:15 अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन. सकाळी 11:30 अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. दुपारी 12:15 वाजता अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन. दुपारी 1 वाजता यूपीतील 15,700 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी. मोदींचा अयोध्या दौरा, विविध विकास कामांचं लोकार्पण. 11,100 कोटी किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन. अयोध्या एअरपोर्टचं उद्घाटन करणार. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन. 6 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. अयोध्येतील 4 नवीन रस्त्यांचं उद्घाटन करणार. ग्रीनफील्ड टाउनशिपची पायाभरणी करणार. तर तब्बल 46 जे वेगवेगळे प्रकल्प आहेत त्याची पायाभरणी होणार आहे. 15,700 कोटींचे प्रकल्प जे आहेत त्याची पायाभरणी ही आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे भरगच्च अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या अयोध्येतच आहेत. अयोध्येत संदीप, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून तोल ठोकून आहात. वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते मार्गी लागणार आहेत. मात्र सध्या आपण बघतोय की आता सुद्धा मोदी येणार म्हणून ही सगळी जय्यत तयारी आहे की त्यापूर्वीच अयोध्या नगरी ही हळूहळू सजताना पाहायला मिळाली आहे. म्हणून उत्तर प्रदेशला ओळखलं जातं आणि याच उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येला धार्मिक मोठं महत्त्व आहे. राम जन्मभूमी म्हणून अयोध्या नगरीला ओळखलं जातं आणि आज मोदींचा जो दौरा आहे 16,000 कोटींच्या विकास कामांची उद्घाटनं होणार आहेत. त्यामुळे पुढच्या 10 ते 20 वर्षातला अयोध्या कसं असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो. खरं तर ही विकास कामं आज जरी होणार असली तरी एक मोठं पर्यटन स्थळ किंवा एक धार्मिक क्षेत्र म्हणून अयोध्येची नक्कीच यापुढे ओळख निर्माण होणार आहे. सध्या मी दाखवतोय अयोध्येमधलं हे चित्र. पंतप्रधान मोदी काही तासांमध्येच अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी ही सज्ज झालेली आहे. आत्ता सध्या तरी रस्त्यांवर फक्त पोलीसच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांसोबत केंद्राच्या ज्या तुकड्या आहेत त्या देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक चौक प्रज्ञा या ठिकाणचा सजवण्यात आला आहे. रस्त्यांची साफसफाई करण्यात आलेली आहे. कारण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत योगी आदित्यनाथ देखील स्वतः आज असणार आहेत. त्याचबरोबर इतर मंत्री देखील आज त्यांच्यासोबत असणार आहेत. ही विकास कामांची उद्घाटनं म्हणजे उत्तर प्रदेशला खरं तर यापूर्वी यूपी बिहारचं नाव खराब होतं किंवा त्या राज्यांचा विकास झाला नव्हता असं म्हटलं जायचं. मात्र आता अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर उभं राहतंय आणि त्या मंदिरासोबतच आता विमानतळ असेल, रेल्वे स्टेशन असेल, हे नव्यानं आता केलं जात आहे. नव्या ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत. अनेक विकास कामांच्या पायाभरणी केली जाणार आहे, भूमिपूजन केलं जाणार आहे. त्यामुळं विकासात्मक दृष्टीचं एक मोठं पाऊल अयोध्या नगरी यापुढे टाकणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि महत्त्वाचं हेच आहे की या सगळ्या म्हणजे श्रीरामांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा असेल किंवा आजचं विकास कामांची उद्घाटन असेल ही केंद्र सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. 24च्या निवडणुका काही दिवसांवर आता येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा महत्त्वाचा आहे. त्यांचं भाषण देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अयोध्या नगरीसाठी किंवा आणखी काही नवीन घोषणा त्यांच्याकडून केली जाते का याकडे संपूर्ण देशाचं आज खरं तर लक्ष असणार आहे. प्रज्ञा, नक्कीच. आणि प्रत्येक अपडेट या संदर्भात तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद संदीप या संपूर्ण माहितीसाठी. रंगारंग कार्यक्रम हे सुद्धा आपल्याला चौकात चौकात अयोध्येच्या पाहायला मिळणार आहेत. तब्बल 1300 ते 1400 असे कलाकार हे सध्या तिथे उपस्थित आहेत.